वाटलं नव्हतं की कधी असं पण घडेल आणि हा आपला शेवटचा गावाकडचा व्लॉग असेल. बाय द वे, हाय श्री स्वामी समर्थ, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आणि इथे सकाळ सकाळनं आम्ही आरोग्य केंद्रामध्ये आलो होतो, कारण की ओवीचं जे 5 वर्षाचं लसीकरण होतं ते राहिलेलं होतं, तर ते तिचं करून घ्यायचं होतं. तर तिचं लसीकरण करून घरी येईपर्यंत तर इकडे आत्याबाईंनी मस्त चुलीवरती बेत टाकला होता, जे की मटण टाकलं होतं शिजायला, आणि मस्त मटणाची भाजी, भात आणि भाकरीचा असा काय बेत केला होता, तो पण सकाळ सकाळ. याच्या पाठीमागचं कारण की आम्हाला पुण्याला जायचं होतं, त्याच्यामुळे मस्त आज आराम दिला होता आत्याबाईंनी, कारण माहीत होतं की त्यांना पुढे जाऊन आता आम्हाला पण कामच होती, जिथे की पुढे जाऊन आम्हाला घरातला आवराआवरी करायची होती. त्यामुळे त्या आत्याबाईंनी सगळं स्वयंपाकाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे घेतलं होतं, मला काहीच करून दिलेलं नव्हतं. तर मस्त जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेलो पुण्याला. आता आपला ना गावाकडचा हा शेवटचा व्लॉग आहे. इथून पुढे आपले व्लॉग तुम्हाला पुण्यातले पाहायला भेटतील. जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा नक्कीच ट्राय करणार आहे. तर इथे आम्ही पुण्याला जायला निघालेलो होतो. त्यानंतर इथं फायनली घरी आल्यानंतर इकडे बघा कारभाऱ्यांचं कामं चाललेली होती आणि अवधूतचं व्लॉगिंग सुरू होतं. ते तुम्ही पुढे क्लिपमध्ये बघा की तो कसा शूट घेत होता आणि काय काय घेतलं. त्यानंतर पोरांना मस्त अंडा पराठा वगैरे करून दिलं, कारण तोपर्यंत घरातली कामं वगैरे आवरून घेतलेली होती. सगळं थोडंफार लावलेलं होतं, पसारा आवरलेला होता. त्यानंतर मग पोरांना कुठे आता गावाकडून आल्यानंतर पुण्यामध्ये थोडीच दम निघणार आहे, त्यानंतर त्यांना थोडंसं खेळायला घेऊन गेलो बाहेर. थोडंसं बाहेर मस्त तास दीड तास खेळल्यानंतर परत घरात येऊन पण अवधूतला खेळायचं होतं. तर घरात आल्यानंतर पण त्याचं ते पझल वगैरे खेळत बसला. तर असा गेला आमचा आजचा दिवस. तर आजचा व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन एका अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सब करून सपोर्ट करा. बाय.